गुड मॉर्निंग सर. अरे आली का तुला? हो सर. तुला त्या नवीन मूवीच्या शूट साठी स्टारकास्ट सांगितले, काय केलं तू त्याचं? ते गायकवाड आहेत ते चिंचपोकळीचे. हाँ. उनके पास फैक्ट्री है. अच्छा, ते पाठवतील का? हाँ वो बोल रहे हैं भेजने वाले हैं, आज भेजेंगे. उनको बोला तूने? नहीं. उनको कॉल करके आज बुला लो. यस सर. मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई. त्यांना फोन कर आणि आजच्याच बोलून घे त्यांना. यस सर. हेलो गायकवाड़, गुड मॉर्निंग. आपके पास वो एक्टर थे ना, उनको आज भेज दीजिए ना ऑडिशन के लिए. हाँ एड्रेस लिख लीजिए. रूप में है प्रेम गली, खोली नंबर 420, समुंदर के पीछे. ओके जल्दी भेज दीजिए. हाँ बाय. अच्छा, तो कैमरामैन को बुलाएगा? उसको ही फोन करती हूँ अब. उसको भी बोलो. यस. हेलो गायतोंडे, आज जल्दी आ जाइए, अभी ऑडिशन शुरू होने वाले हैं. ठीक है. हाँ उनको फोन कर दिया है, वो अभी आ जाएंगे. आल्यावर पाठव त्यांना. तुझे यादों में बस की अरे शूट तो कर लेगा ना तू? सर बहुत अच्छे से सर, आप देख लो, पर्दा फाड़ दूंगा सर. चलेगा. वो एक्टर्स आए क्या देख लो. अभी आ जाएंगे सर. काय लावणार आहे नाटक? राम राम मंडळी. कोण आहे तुम्ही? सर ओळखलं नाही का? ऑडिशनला आलोय आम्ही. अच्छा, ऑडिशनला आले का? हो. काय नाव तुमचं? गुलाबराव जवळकर. जवळ का? या वाड्यावर कधीतरी नाही. तुझं काय रे? सुधीर फुसफुसे. येस. हे काय होतं? लहानपणापासून पोलीसची ऍक्टिंग करतो. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, ठीक आहे. तू रे? छोटा छत्री. एवढी छोटी छत्री? आणि काही पण आहे. सर तोंडावर नका जाऊ, भलता भारी ऍक्टर आहे तो. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला काही एक्सपिरियन्स आहे का? काय मूवी मध्ये काम केलं का तुम्ही कधी? येस सर, मस्त सर. काय केलं तुझे? लगान पिक्चर मध्ये काम केलेलं सर मी. लग्नमध्ये काम आहे तुझं? मग काय केलं काम तू लग्नमध्ये? मॅच असते ना ती, हा. सगळ्यात शेवटच्या लाईन मध्ये बसलेलो सर मी, टाळ्या वाजत प्रेक्षकामध्ये. शोले केला, शोले. शोले? यस. जुना शोले? नवीन नवीन कोणता शोले? मालेगाव के शोले. यस. त्यात काय काम केलं तू? अंग्रेज के जमाने का जेलर. बर बर, ठीक आहे ठीक आहे. तू रे? ते सीआयडी पाहिली तुम सीआयडी रेडी? दया कुछ तो गडबड आहे. चोराचं काम केलेलं आहे आपण. पण तुम्हाला
ऍक्टिंग जमेल ना. माझी जी मूवी आहे ही बिग बजेट मूवी आहे. यस सर. ऑस्कर ऑस्कर समजून घ्या, ऑस्कर मिळाला मला. बॉर्न ऍक्टर बॉर्न. ठीक आहे ठीक आहे. आता मी तुम्हाला एक सीन समजून सांगतो. Yes, sir. सीन मला करून दाखवा. मला जर आवडला तर मी तुम्हाला चान्स देईन. सर. बरोबर. मला अजिबात वेळ नाही. मी तुम्हाला एकच चान्स देणार आहे. सर. तर मी तुम्हाला सीन समजून सांगतो. नीट लक्ष देऊन ऐका. यस सर. एक मुलगा असतो, त्या मुलाच्या पोटात दुखतं म्हणून तो वडिलांना सांगतो की माझ्या पोटात दुखतं, डॉक्टरांना बोलव. ओके, सीन समजला. यस सर. तर तू लहान दिसतो तर तू मुलगा हो, तुम्ही जरा मोठे दिसता, तुम्ही बाप बना, तू जरा शिकलेला दिसतो, तू डॉक्टर बना. सर. ओके सर. चला या तयार होऊन काय सेक्रेटरी जमल काय काम या वाड्यावर अरे सर कसले ऍक्टर घेतले सर, याच्यापेक्षा माझी ट्राय करा सर. ऍक्टिंग अशी भरपूर अशी करायला ना एकदम 500 कोटी एका पिक्चर मध्ये. अरे सर आतापर्यंत भरपूर जणांची केलेली मी काय मिमिक्री. अच्छा बरं चल कोणाची करून सर दाखव. अगदी राजेश खन्ना पासून ते आपला अमिताभ शिवदासानी रितेश देशमुख, ऋतिक रोशन, कोणाची सर एकाचे नाव सांगा सर. कोणाची एकाची? ऋतिक करतो सर तू ऋतिक वेगळं आहे. तुला अमिताभ बच्चन येईल का? अमिताभ बच्चन इज माय फेवरेट सुपरस्टार सर. बरं, चल. अमिताभ बच्चन करून बघायचे. दाखव, करून अमिताभ दाखव. बच्चन बघायचे. डू यू वॉन्ट अमिताभ बच्चन? येस, प्रेझेंटिंग अमिताभ बच्चन. गौर कीजिए कि अमिताभ बच्चन बस स्टॉप पे खड़े हैं तो उस टाइम वो कैसे रिएक्ट होंगे. प्रेजेंटिंग अमिताभ बच्चन. और गौर कीजिए कि बस लेट हो रही है, मतलब आधा घंटा लेट है, तो उस टाइम अमिताभ बच्चन कैसे रिएक्ट होंगे. प्रेजेंटिंग द अमिताभ बच्चन. और गौर कीजिए कि उस टाइम में मिथुन चक्रवर्ती उसके सामने आ जाते हैं, तो उस टाइम में अमिताभ बच्चन कैसे रिएक्ट होंगे, मतलब अमिताभ बच्चन मिथुन चक्रवर्ती के साथ कैसे रिएक्ट होंगे. लास्टली अमिताभ बच्चन. और गौर कीजिए अभी मिथुन दा आएगा ना सर. अभी डायलॉग लास्ट प्रेजेंट लास्टली अमिताभ बच्चन. ओए सर. और गौर कीजिए सेक्रेटरी जायला पाय ते झाले का तयार पाय तैयार हो गए. आइए. कॅमेरा आप वहाँ बैठ लीजिए. जवाहर जी बीटेक बीटेक कुछ मत लो, एक ही शॉट में फाइनल. आमिर खान भी पीछे मेरे से. रेडी. यस सर. कॅमेरा सर ऍक्शन. बाबा बाबा पोट दुखते बाबा. बाबा काय झालं बाळा? पोट दुखते बाबा. पोट काय खाल्लं बाळा तू? मासे खाल्ले होते बाबा. पैसे दिले होते का त्याला? किती खाल्ले? 3.5 किलो फक्त बाबा. एवढे खात असता का मी पायतळा? अरे बाबा हो की नाही? डॉक्टरला फोन करतो. मला फुकटचं भेटलं तर काही खात नाही. बाबा डॉक्टर पोसे. डॉक्टर साहेब लवकर या हो तू. हो पोराचं दुखतंय माझ्या. हो लवकर या लवकर या. हा गुलाबराज बोलतोय. हो काळजी करू नको बाळा. मुन्ना भाई मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई MBBS मुन्ना भाई. हो डॉक्टर साहेब नमस्कार. मीच फोन करतो गुलाबराव बोलतोय. मी डॉक्टर सुधीर पुष्पते. हो. काय झालं तुम्हाला? मला नाही सर हे बघा माझं पोट ओके दुखतंय. ओके ओके. काय झालं बाळा तुला? पोट दुखतंय. काय खाल्लं होतं रे? मासे. एवढे खायचे का रे? काळजी करायसारखं नाही ना? एक तर करू द्या हो. नाही हो एकुलतं एक आहे. आधीच होत नव्हतं. नवसं करून करून झालं. त्या सगळ्यांना कायदा आणला हमदो हमारे तो जास्त नसतेच लोकांची. अरे तुला असा किती दिवसून एक शांत चक्कर नाही ना तो असं शांत बस. बाबा पोट. कधीपासून दुखतंय रे? कालपासून दुखतंय. वाचल ना. पोट दुखलंय. फक्त माझ्या गोळ्या पाय घालून दे. गोळ्या देऊन देतो आणि
7 महिने झाले वाटतं. तो यार तो जेंट्स आहे ना मला प्रॅक्टिस सुरू करून 7 महिने झाले हो बरोबर आहे. ते माणूस दे. तू शांत बस रे. बरं ही जी ना ही वरची गोळी हा? ही त्याला रात्री झोपल्यावर द्या. झोपल्यानंतर हा, झोपल्यावर. ही दुसरी गोळी जे सकाळी उठायच्या आधी उठायच्या आधी. हा? आणि 3 नंबरचं एक औषध देतो ते त्याला हलवून द्यायचं बरं का. त्याला हलवायचं औषध हलवायचं असतं. बरं, बरं. माहिती आहे तुम्हाला? काय अरे याला काय acting जमलं म्हणता का? का? जमल काय जमल सरळ सरळ डायलॉग बोलताय तुम्ही. त्याच्यामध्ये इमोशन्स कुठे आहे? याचं दुखतंय याचं काही दुखलं दिसतं पाहिजे ना. लोक ऑडियन्स बसताय त्यांना दिसलं पाहिजे ह्याचं दुखतंय म्हणून इमोशन्स आणा त्याच्यामध्ये. असं आधी सांगायचं सर तुम्ही एक शेवट दुःख दिसल शेवट एक लास्ट चान्स देतो मी तुम्हाला. ओके चला ऍक्शन. दुःख दिसलं पाहिजे रे. लाईफ मध्ये पहिल्यांदा रिटेक करतोय मी. कॅमेरा ऍक्शन. बाबा बाबा पोट दुखते बाबा बाबा पोट दुखते बाबा पोट दुखते बाबा काय खाल्लं मासे खाल्ले होते बाबा 3.5 किलो बाबा पैसे दिले का? हो बाबा दिले होते बाबा डॉक्टर लवकर या ना. बाबा त्याच्या पोट दुखतंय बाळा. गोळ्या. ये बाळा. काय झालं काय झालं काय झालं काय झालं रे? पोट दुखते काय झालं होतं माझं घालणं रे डॉक्टर काळ वाचल ना कमीत कमी. गेलं गेलं बाबा एकूण एकच असतंय बाबा आपण फक्त गोळ्या देणार वाचवणार तो मेडिकल वाला ही गोळी याला तर याची माय मला जितच खाऊन टाकेल डॉक्टर. मग मारायचं का ही गोळी झोपल्यावर ही गोळी उठायच्या आधी आणि औषध हलवून द्या त्याला जमलं सर इमोशन. अरे काय जमलं फर्स्ट वेळ एकच इमोशन आणलं तुम्ही. मी इमोशन म्हटले अरे इमोशन इमोशन मध्ये चेंज असतो. तो मेला नाही तो जिवंत होता तो. तुम्ही मेलेची ऍक्टिंग करत होते. थोडा आनंद दाखवा ते थोडस हॅप्पी दाखवा. ओके आता हे बघा देवानंद लास्ट चान्स तुम्ही Yes, yes, sir. जमलं पाहिजे आता. चला करा. सेक्रेटरी सरांची घेण्यासाठी डॉक्टर लवकर या पोट दुखते पोराचे. लवकर या बाबा काळजी नको करू. आम्ही काय करू राहिला तू काय झालं तुला. पोट दुखते बाबा काय खाल्लं होतं. मासे खाल्ले होते. किती खाल्ले होते 3.5 किलो फक्त. अरे एवढ्या कथाच करे मी असल्यावर वाचताय ते बाबा खणखण देईन ना तुला शांत बस. सिरियस
नॉर्मल आहे गोळा तो. माहिती आहे मला मागच्या ते ही गोळी रात्री झोपल्या ही उठायच्या आधी आणि औषध हलवून द्या हलवून बाटलीला जबरदस्त फार छान फार छान हा. जबरदस्त तुम्ही जबरदस्त फार छान ऍक्टिंग ऑस्कर पक्का. पण अडचण अशी आहे की तुम्ही बॉलिवूडचे किंवा माझ्या लेवलचे हिरो नाही आहेत. म्हणलं तुला आधी. ऍक्टिंग बघून मला असं वाटतं तुम्ही त्याच्यापेक्षा हाय लेवलचे हॉलिवूड 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 तुम्ही तिथे ट्राय करा. ठीक आहे. कारण तुम्ही मला झेपणारे नाही नाही ठीक आहे. तर तुम्ही शाळेमध्ये सावधान विश्राम शिकवा? Yes, sir. हो, शिकलेलं. मी तर म्हणून टाकतो. बर 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 या रांगेत उभा राहा. सावधान विश्राम अबाउट टर्न. प्रॉब्लेम हवा त्याला काही बोलू नका. आवडटम कळत नाही का मग ठीक है ठीक है 1 2 3